हॅलो गाईज, वेलकम बॅक टू इटी बाते. आणि आजचा पॉडकास्ट आपला मराठीत असणार आहे. आणि आजच्या पॉडकास्टसाठी माझी को होस्ट आहे ऋतुजा, जो की तिचा फर्स्ट स्क्रीन प्रेझेन्स आहे आणि आय थिंक सो नॉट दी लास्ट वन. आणि आजच्या पॉडकास्टसाठी आपल्याबरोबर आले आहेत म्हणजे खूपच जवळचे मित्र. ते एक स्टँडअप कॉमेडियन आहेत आणि ते व्हेरियस लँग्वेजमध्ये स्टँडअप करतात, राईट फ्रॉम इंग्लिश, मराठी आणि हिंदी. आणि ते आधी एक रेडिओ बरोबर पण असोसिएट होते आणि ते भाडीपा बरोबर पण असोसिएट आहे. तर आता आपण टाइम वेस्ट न करता लेट्स स्टार्ट सम विटी बाते विथ नन अदर दॅन सुधीर भालेकर. हाय 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 गाईज, हाय ऋतुजा, हाय प्रणय. वेलकम. थँक्स. मला वाटत नाही लास्ट टाइम मी रिकलेक्ट होतो प्रणयनी मला एवढी इज्जत कधी दिलेली. ठीक आहे आता पण चालू म्हणजे मला सवयच नाही प्रणयकडनं अरे हे आलेत ते आलेत. इतनी खुशी आपण आता ते फ्रेंड्स पहिल्यापासून आहेत त्यामुळे ते काय आता तसं बोल ना यार. हा आता तसं बोलू का जे आपण कॉलेज करायचो. ओके. पण ते आता कसं आहे, जरा आपले ऑडियन्स पण आहेत ना, तर ते आपण तेवढं पण रॉ जाऊ नाही शकत. त्यासाठी मी तुला जरा सेन्सर करून खूप सेन्सर करावं लागेल. नको. ठीक आहे, थँक्स यार तुम्ही बोलवल्याबद्दल. आय एम ट्रुली ऑनर्ड. आणि हा म्हणजे माझं जेवढं काय वॉट एव्हर लिटिल आय नो अबाउट स्टँडअप कॉमेडी, म्हणजे मी फुल टाइम तर नाही करत आहे स्टँडअप. मी आय मॅनेज माय वर्क आणि मग मी स्टँडअप करतो. आणि हा म्हणजे भाडीप्पा बरोबर जर तुम्ही भाडीप्पा म्हणजे मला मराठीत इंटरेस्ट आला आणि आय गेस मोठ्या स्केलवर फक्त भाडीप्पाच करतायत महाराष्ट्रामध्ये स्टँडअप कॉमेडी. आणि म्हणजे मुंबईत तरी. आणि मग त्यांच्या अगोदर ओपन माइक्स होते आणि ते सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं आणि काय काय थोडे रिनाउंड कॉमिक्स आहेत मराठीमध्ये त्यांच्यासाठी मी ओपन केलं ओपनिंग पण. तर तेच ओपनिंग स्पॉट बेसिकली ओपन माइक केल्यानंतर एका पॉइंट नंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्टेजवर खूप चांगलं करताय. अँड देन यू जस्ट अप्रोच ऑल दीज कॉमिक्स की आम्हाला एक स्पॉट द्या तुमच्या कुठच्याही शोला. अँड दॅट्स हाऊ यू गेट नोटीस. म्हणजे ती एक हे असते काय बोलतात तुमची एक प्रोग्रेस आर्क असते कॉमेडी ऑर व्हॉट एव्हर इंडस्ट्री तसं. आणि रेडिओमध्ये थोडंफार एक दोन असं मिमिक, बिकॉज मी खूप अगोदर कॉलेजमध्ये असताना तू आय थिंक सो कॉलेज टाइम पासूनच मिमिक्री करतो. हा. तर तेव्हा आय गेस मला वाटतं बॉम्बे टाइम्स फ्रेश फेस करून एक होतं पोतदारला, तर त्याच्यात मी असा थर्ड आलेलो. तर त्याच्यात मी नाना वडेकरची अशी मिमिक्री केली आणि थोडं मला असं थोडं हे भेटलं म्हणजे हाईप. कॉलेजमध्ये मित्र तर हाईप करण्यासाठीच असतात. बरोबर बोललास. आता करेन ना यार, याचा पॉडकास्ट चालू केला आता ह्याला हाईपच करेन मी यार. बस कर गरज आहे. गरज वेळेची गरज आहे. बघ मित्रांशी असताना गरज नसते, ते हक्काने बोलायचं असतं. मग मी जसं तू बोलवलं आणि मी राईट. सो basically to start with this podcast, माझा genuinely question आहे for anybody who just creatively starts any takes a decision for them. तर तुला कुठल्या पॉइंटला हिट झालं की you can do this? I mean you mentioned की तू कॉलेज टाइमला केलेला तेव्हा तुला actual confidence आला, but to actually think back तरी तुझं स्टार्टिंग पॉइंट असणारच आहे. तर what was that? So I guess माझ्यासाठी turning point was maybe for most of them in this country the turning point was I guess the COVID happened. When COVID happened. And तुमच्याकडे खूप टाइम असायचा. तर that's when I started concentrating on my fitness. मी बोललो की कामाशिवाय मी अजून काय करू शकतो, what I'm good at. तर मी रॅन्डमली असं इंस्टाग्रामवर जायचो, लाईव्ह जायचो आणि आय यूज टू डू व्हेरी वियर्ड थिंग्स. आणि जे मी बघितलेले तेव्हा तुला माहितीच असेल. तर तेव्हा माझ्या कॉलेजचे वगैरे मित्र लाईव्ह यायचे आणि ते यायचे अरे सुधीर तू लाईव्ह का बाहेर आहे, तर मी 7 वाजता असे लिटरली असं व्हायचं. बट अगेन मी थोडा असा लेझी माणूस आणि खूप प्रोक्रॅस्टिनेट करायचो म्हणून मी ते कन्सिस्टंटली हे केलं नाही. आणि मी थोड्याफार तेव्हा गोष्टी हे करायचो म्हणजे कोई सेंस है इस बात की? हमें बहुत लग रही थी तेव्हा मी तर खूपच बेशरम होता. आता थोडंफार मी थोडं हे करतो. आता थोडंफार सटल वे मध्ये वागतो. इनफॅक्ट माझे मित्र वगैरे होते आणि मी असं काय ना काय विटी गोष्टी लिहायचो. म्हणजे त्यावेळेला लॉकडाऊन मध्ये एक 1 लाइनर लिहायचो
आणि मी इन्स्टावर ते किंवा live फेसबुकवर टाकायचो. हो. जसं ट्विट होतं तर फेसबुकवर. तर मला त्या गोष्टींसाठी खूप शेअर्स भेटायला लागले. म्हणजे हो. पीपल स्टार्टेड शेअरिंग ऑन फेसबुक. हो. आणि मग मी बोललो की यार दिस इज गुड थिंग. आणि माझे म्हणजे खूप असे मी पोद्दार कॉलेजला होतो आणि तिथे मी होस्ट करायचो असे कॉलेज इंटर कॉलेजेट शोज वगैरे होतो, पार्टिसिपेट करायचो. आय रिमेंबर मी फर्स्ट टाइम वॉर ऑफ विजेस जिंकलेलो उमंग कॉलेजमध्ये, वेअर आय केम सेकंड. आणि तिथे मी खरोखर येड्या चाळ्यासारखे काहीतरी स्टेजवर गेले आणि पीपल लाईक दॅट. आणि देन ऑफकोर्स यू हॅव युअर फ्रेंड्स अराउंड यू आणि ते आपल्याला मोटिवेट करतात की अरे भाई तू ये कर, अरे भाई तू ये कर, मला बोलायचं. मग कमिंग बॅक टू लॉकडाऊन मग मी लिहायला लागलो. आणि मला पण थोडी उत्सुकता आली की हे स्टँडअप वँडअप जे होतं जे, कारण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही त्यावेळेला ऑनलाईन वॉज ओनली सोर्स वेअर यू कन्झ्युम ऑल दीज थिंग्स. तर मी सगळं रिसर्च करायला लागलो आणि मी बोललो की ओपन माइक्स वगैरे. तर ओपन माइक्स तुला माहितीच असेल काय प्रकार. तर मी असे 2-3 ओपन माइक्स रिसर्च केला आणि ओपन माइकचा रिसर्च केला. मी 1-2 ओपन माइक ऍज अन ऑडियन्स अटेंड केले. तर त्याच्यानंतर मग मी एक ओपन माइक स्वतः परफॉर्म केला. आय गॉट माय 2-3 फ्रेंड्स की तुम्ही बघायला याल का. आणि मग तिथून मग माझी जर्नी चालू झाली. मग फर्स्ट मी जे केलं ओपन माइक दॅट वॉज हिंदी आणि इंग्लिश, लाईक अ इंग्लिश. मग तिकडून मग आय स्टार्टेड. आणि तू मराठी कधीपासून चालू केलं? मराठी मला बाय चान्स माझ्या लाईफ मध्ये आलं. म्हणजे मी त्यांना असं खूप रिस्पेक्ट करतो. मंदार सर करून आहेत, मंदार भिडे करून, ही इज वन ऑफ दी फेमस कॉमिक्स इन दी मराठी इंडस्ट्री. आणि ते त्यांचा एक शो होता. मी 2-3 शोज त्यांचे अटेंड केलेले. आणि मला असं वाटायचं की तुमची जी मदर टंग आहे ना ती तुमची सगळ्यात जास्त ऑथेंटिसिटी बाहेर आणते. सो दॅट वॉज वन ऑफ द थिंग्स. म्हणजे तुम्ही शिव्या पण इंग्लिशमध्ये द्याल ते लागणार नाही, पण मराठीत द्याल तर ते लागणार. तर मंदार सरांना मी अप्रोच केला की मी ओपन माइक्स केले थोडेफार, 1-2च केलेले मराठीमध्ये, तर मी तुमच्या शो साठी ओपन करू का. आणि त्यांनी म्हणजे ते खूप नवीन टॅलेंटला असं हे करतात, चान्स देतात. तर त्यांनी मला चान्स दिला ओपन करायचा. आणि लकीली तो म्हणजे चांगलं पण गेला माझा ते. आणि तिथेच इनफॅक्ट त्या शो मध्येच मला एक भाडिप्पाशी असोसिएट एक जण होते, त्यांनी तिथे मला बघितलं आणि त्यांनी मला 2 भाडिप्पाचे शोज असे ओपन करायला दिले. सो दॅट वॉज माय मराठी जर्नी. आणि मग मला मराठीत खूपच मजा यायला लागली करायला. आणि आता मला एक अजून एक क्वेश्चन आहे. आता फॉर एक्झाम्पल आता जे कॉलेज गोईंग किड्स आहेत, जे ग्रॅज्युएशनला आहे किंवा कोणतरी कॉर्पोरेट मध्ये आहे, पण तो आता त्याच्या जॉबला कंटाळला आणि त्याला आता परस्यू करायचं स्टँडअप मध्ये ॲज अ करिअर, ओके, तर त्याचे डूज अँड डोंट्स काय आहेत ते तू सांगू शकतोस का? तर मी तुला खरं सांगेन ना, स्टँडअप कॉमेडी आता मोस्ट ऑफ द लोक जे करतात म्हणजे ठीक आहे, तू कॉलेजमध्ये असशील, यू डोंट हॅव दॅट बर्डन ऑफ अर्निंग और फायनान्शियल बर्डन काही नसेल तर यू कॅन गिव्ह इट अ ट्राय. म्हणजे बट देन मी तुला बोलेन की स्टँडअप कॉमेडी इनिशियली यू कॅन कीप इट सेकंडरी ओनली. प्रायमरी जे तू करतोय तुझ्या लाईफ मध्ये ते ठेव. बट ऑफकोर्स म्हणजे तू एकदमच टॅलेंटेड असशील, यू हॅव दॅट कॉन्फिडन्स, तर तू रोज ओपन माइक्स हिट कर, रोज कर. माझे कितीतरी मित्र आहेत, म्हणजे मी तरी माझ्या लाईफ मध्ये खूप लेट स्टार्ट केलं स्टँडअप कॉमेडी. कितीतरी मित्र आहेत जे कॉलेजमध्ये आहेत, 18 वर्षाचे आहेत, 19 वर्षाचे आहेत, आणि ते खूप चांगलं करतात. तर ते पण अशा गोष्टी करतात, ओपन माइक्स करतात. इनफॅक्ट आजकाल इंटर कॉलेजेट मध्ये पण स्टँडअप कॉमेडी असं इंट्रोड्यूस झालंय. तर दे गिव्ह यू कॅश मनी वगैरे. म्हणजे आपल्या कॉलेज वगैरे मध्ये अगोदर नसायचं स्टँडअप कॉमेडी, तर आता खूप असं. तर ते सगळं. आणि माझं पण असं म्हणणं आहे की मी पण करायला लागलो तर माझ्यासाठी इट्स काइंड ऑफ अ थेरपी. लाईक यू गो ऑन स्टेज, यू रँट अबाउट खूपशा गोष्टी, आणि तुम्हाला अशी केक भेटते, अरे मला आज चढलोय मी स्टेजवर, मग तुम्हाला लोकांचं हसू आलं, मग तुम्हाला परत उद्या पण करावं असं वाटणार. सो इट्स अ प्रोसेस. ओके. आणि कधी आता तू स्टेजवरती परफॉर्म करताय तर तू काय असं करतो एंगेजमेंट करण्यासाठी की ऑडियन्सला एंगेज ठेवू शकतो? कधी कधी मी बघितलंय लाईक जो स्टँडअप आहे तो जोक करते पण लोकांना हसायला नाही येते. गजब बेइज्जती है. असं खूप वेळा होतं. तर मी तुला तेच सांगतोय, ओपन माइक हे बेस्ट थिंग आहे तुमचं स्टेज टाइम किंवा तुमचे जोक्स
ट्राय करण्यासाठी. खूप वेळा होतं की लोक हसत पण नाही Right, हा. आणि तुम्ही खूप नर्वस हा, होऊ होता शकतं हा, तेच. की अरे हे चाललं नाही. कारण काय काय गोष्टी आपल्या माझ्या डोक्यात फनी असतात ते समोरच्याच्या डोक्यात फनी Right. नसतात. Right. आणि किंवा खूपसे असे कॉमेडियन्स आहेत ज्यांच्या बरोबर म्हणजे ज्यांच्याबरोबर होतं असं. माझ्या बरोबर कितींदा झालंय की मी एक नवीन जोक ट्राय करतो आणि तो नाहीच चालत. बरोबर. बट देन यू हॅव टू ट्राय अँड डू थिंग्स. तुम्ही त्याच्यात नवीन टॅग्स आणू शकतात, नवीन अँगल्स आणू शकतात आणि या सगळ्या म्हणजे हे एक आहे की तुम्हाला इफ यू आर गेटिंग इन टू स्टँडअप कॉमेडी ना यू नीड टू हॅव अ थिक स्किन. म्हणजे कितीही लोक हसले नाही हसले पण देर इज अ होप. लाईक तुम्ही मग जा घरी काय चुकलं यू रिव्ह्यू युअर परफॉर्मन्स. मग त्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही ऑफकोर्स सम डे यू विल बी अ विनर. म्हणजे तुमची पण एक प्रोसेस आहे. आता मी पण इनिशियली फर्स्ट माझा ओपन माइक होता एवढा चांगला गेला आणि सेकंड थर्ड माझा एवढा घाण गेला ना. मला खरोखर विचार केला की मी करू की नको करू की नाही करू. पण मग मी सिनियर्सशी बोललो आणि ते हीच प्रोसेस आहे. स्टेजवर जा, करत राहा, फेलियर्स येतील. म्हणजे दॅट्स हाऊ लाईफ वर्क्स. But I think that's with any creative. Yeah, of course, Any of course. creative field, you need to like Yeah. have thick skin in terms of whether you will Yeah, succeed of or course. not. ते म्हणजे तुम्हाला बेशरमच व्हायला लागणार आहे. 100 लोक तुम्हाला बोलणारच पण पीपल हु हॅव मेड हिस्ट्री त्यांनी कधी ते 100 लोकांबद्दल ऐकलंच नाही. यू नीड टू बी अ डेफ. तो सुधीर, अभी मुझे एक क्वेश्चन है. अभी एक YouTube पे बहुत ही फेमस शो है इंडियाज गॉट टैलेंट. आपने सुना उसके बारे में? अरे ऑफ कोर्स यार, किसने नहीं सुना है. बीइंग अ कॉमेडियन तर मी म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे त्याच्यावर कधी ना कधी जायची. Have you tried? ट्राइड मतलब I have tried मतलब tried as in I have tried filling the form but Okay. of course they had their things. Okay, यार yeah. म्हणजे Process. it's now it's very अभी का difficult. कॉल नहीं आया तुझे? हाँ सो उसका जो होस्ट है समय रैना, of course तो यार. उसके बारे में तेरी क्या ओपिनियन है? आई गेस मेरी एक फ्रेंड ने समय के साथ एक एड शूट किया था एंड उसने मुझे समय के बारे में बताया था कि समय जो है वही है. मतलब जो स्टेज पे है वही वो रियल लाइफ में है. मतलब मैंने कभी पर्सनली मैं समय को नहीं मिला हूँ बट मैंने समय को देखा है. लाइक आई हैव लिटरली सीन समय जहाँ पे एक डल रूम को उसने ऐसा लिट किया है भाई. इतना मतलब ऐसा लगता है कि अगर आपको किसी की तरह बनना है तो आई गेस समय इज वन ऑफ द कॉमिक्स. आई ऑफ कोर्स कंट्री लाइक्स बट हमको भी एज अ कॉमिक को देखते हो ऐसा लगता है उफ क्या है भाई, ऐसा हो जाए बस. अभी तो ट्रेंडिंग पे YouTube But पे. to be in Samay's radar also you need to have thick skin. Yeah. That's Not true. to be Samay, Yes, but Of course. People around him need to have like, but that's what like he keeps you. Whatever I have heard, he keeps like that's how friendship works ना. Like you need to have like अभी प्रणय मेरा कभी मारेगा, मैं प्रणय का मारूंगा. But in the end we know we are friends. तो वैसे फ्रेंड्स वरून आठवलं मला की हा पॉडकास्ट साठी पण म्हणजे तुला मी इन्व्हाइट म्हणजे करणारच होतो पण नॉट एवढ्या लवकर. अभी प्रणय मेरा कभी मारेगा मैं प्रणय का मारूंगा बट इन द एंड वी नो वी आर फ्रेंड्स. तर म्हणजे तेच बोललो अरे म्हणजे देव पावलाने तू आलास. म्हणजे तेच झालेलं की वो तुला इंटिग्रेशन टाकायचं होतं काय इथे. अरे ना हा म्हणजे यार आता मित्रांसाठी नाही येणार तर कोणासाठी नाही म्हणजे तुला मी बोलवणारच होतं पण आम्ही विचार केला की थोडे 5-6 पॉडकास्ट झाल्यानंतर तुला आम्ही बोलू. मग तुम्हाला असं वाटलं की हा खूप फुकट आहे तर ह्याला नाही तो तर एवढा मोठा स्टार आहे तर अरे स्टार नाही आहे अजून. की 5-6 पॉडकास्ट आम्ही करतो आणि मग तुला या सगळ्या गोष्टी माझ्या घरी आईला ऐकण्यात एवढं इमोशनल. स्टार वगैरे तर अजून मी नाही आहे बट यार प्रश्न स्टार बनण्याचा नाही. प्रश्न मला हे आहे की मी जे करतोय त्याच्यात मी कसं एक्सिलेंट होऊ शकतो. अँड वन्स यू एन्जॉय दॅट एक्सिलेंट मग सक्सेस इज दी बाय प्रोडक्ट. म्हणजे आणि दी एफर्ट्स तुम्हाला टाकायचेच आहे. बी इट एनिथिंग लाईक आय गेस दॅट इज वन ऑफ दी थिंग्स. हा म्हणजे लेटेंड यार माझे कितीतरी मित्र लेटेंडवर फीचर पण झाले. म्हणजे दोघं तिघांनी मी बघितलं पण आहे. दे हॅव डन एक्स्ट्रीमली वेल. आणि नाव लेटेंट हॅज बिकम अ प्लॅटफॉर्म फॉर ऑल दी क्रिएटिव्ह पीपल हु वॉन्ट ज्यांची क्रिएटिव्हिटी बाहेर यायला पाहिजे. लेटेंट इनिशियली स्टार्टेड ऑफ ॲज अ व्हेरी वियर्ड असं टॅलेंट शो की कोण बट देन तुम्ही त्याचा हे बघा ना की तुम्हाला
इट्स ऑल अबाउट ओव्हरकमिंग युअर फिअर्स आणि त्या सगळ्या गोष्टी. ऍडिशनली लेटेंट च्या वर्डचा मीनिंगच ते आहे. It's not like a random word. Yeah, of course. Not many people know about it. Yeah, latent has a meaning. मला जरा माहिती. No, yeah. Latent has a meaning. It says that what he says की ज्यांना जास्त unconventional talent जे असं, की ज्यांना स्क्रीन टाइम किंवा एक्सपोजर नाही मिळत त्यांना. बाय द वे म्हणजे खूप कमी लोक आहे. लेटेंट इज ऑल्सो इन्स्पायर्ड बाय द शो कॉल्ड किल टोनी, जो खूप फेमस आहे. US चा show आहे. अब्रॉडला फेमस आहे. बट तिथे फक्त कॉमिक्स फीचर होतात आणि इथे दे आर ब्लेंड ऑफ एव्हरीथिंग. ट्विक केलं वाटतं. ओके. आणि मला आता अजून एक विचारायचं आहे. आता तू भाडीपा बरोबर असोसिएट आहे, तर तू ऑफकोर्स सारंग आणि देवपावला बरोबर काम केलं असेल, तर नाही मी भाडीपा बरोबर असोसिएट नाही म्हणता येणार, पण आता आमच्याच शो मध्ये जो मित्र आहे आमच्याबरोबर जो परफॉर्म करतो, सिद्धांत करून आहे, तो भाडीपाशी असोसिएट आहे. मी भाडीपा बरोबर म्हणजे भाडीपानी समजा कुठचा शो प्रोड्यूस केला कुठच्या कॉमिकसाठी, तर मी एक ओपनिंग स्पॉट वगैरे करतो. इनफॅक्ट सारंग दादा बरोबर पण आम्ही एक शो केलेला आणि त्याच्यासाठी पण सारंग दादा वॉज होस्टिंग आणि आय वॉज पार्ट ऑफ इट. लाईक म्हणजे असं असोसिएटेड आहे. आणि आता आम्ही पण स्वतः एक IP क्रिएट केलंय ज्याचं नाव अगावपूर आहे. तर त्याच्यात खूपशा आम्ही भाडीप्पाचे जे कॉमिक्स वर असोसिएटेड विथ भाडीप्पा त्यांना आम्ही ऍज अ गेस्ट परफॉर्मर आमच्या ह्याच्यात घेतो, कारण ऑफकोर्स लोक त्यांना बघायला येतात अँड वी गेट अ चान्स की आम्हाला पण आमचे स्किल्स दाखवायला भेटतात. तर आतापर्यंत अनिश गोरेगावकर जो खूप फेमस आहे तो ही इज असोसिएटेड विथ अगावपूर. ही इज बीन अ सपोर्ट टू अस. लाईक त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केलाय. तो आहे. परत लास्ट शोला आमच्याबरोबर सायली राऊत पण होती. ती पण आमच्याबरोबर तिने परफॉर्म केलेलं. आणि फातिमा करून पण फातिमा ईशा करून इज अ व्हेरी रिनाउंड कॉमिक, तर ती पण असोसिएटेड होती. आणि एक शो अमयनी होस्ट केला. अमय तुम्हाला माहिती आहे का? नाही, अमय कदम जो भाटुबा करतो, ही गोज ऑन खाऊगलीचा, तो एक शो त्यांनी पण होस्ट केला. तर असं आहे की आता हे लोक वी सी दीज पीपल ॲज द सम पिलर्स ऑफ मराठी कॉन्टेंट इंडस्ट्री. तर आम्हाला पण कसं हेल्प होईल किंवा त्या गोष्टी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काम करून मॅनेज कराव्या लागतात. मग दीज पीपल आर बीन सपोर्ट टू अस, जे भाडीप्पा बरोबर आहेत. म्हणजे डिरेक्टली असं असोसिएशन आहे आमचं. ओके. मग ते आगावपोराचं म्हणजे जे तुमचं कुठे ठाण्याला वगैरे असणार की कसं असणार? डिजिटली असणार की लाईव्ह? नाही, लाईव्ह आहे. ओके. शोज तुमच्या आता कधी आहेत नेक्स्ट? आता आगावपोर इज बेसिकली आम्ही एक ट्रायल थॉटनी स्टार्ट केलेलं की आम्ही आता काय होतं माहितीये का, आम्ही राहतो ठाण्याला आणि मोस्ट ऑफ द कॉमेडी क्लब्स आहेत ते बँड्रा, जुहू, खार ह्या ठिकाणी. तर आणि ठाण्याच्या लोकांना पण तिकडे जायला वगैरे काम वगैरे मॅनेज करायला खूप डिफिकल्ट जातं. मग आम्ही तिकडच्या ठाण्याच्या 3-4 लोकांना घेऊन आम्ही बोललो की एक असंच शो टाकूया. एक आम्ही स्टुडिओ हंट केला आणि आम्ही बोललो फर्स्ट शो टाकून बघूया. आणि तेव्हा पण लकीली अनिश फ्री होता. अनिश आता त्याचा महाराष्ट्र टूर पण करतोय विथ हिज शो कॉल्ड हलकट. तर अनिशला आम्ही ऍज अ गेस्ट परफॉर्मर आणि ही अग्रीड टू दॅट. आणि त्या शोला ऑलमोस्ट 40-42 पब्लिक आली आणि विच वॉज व्हेरी एनकरेजिंग अँड मोटिवेटिंग टू अस की ठाण्यात एवढा मराठी क्राऊड आहे म्हणजे हु आर विलिंग टू. आणि तो शो एवढा अप्रतिम झाला विच गेव अस दी कॉन्फिडन्स टू पुट अप. लगेच आम्ही 2-3 आठवड्यात दुसरा शो टाकला आणि मग तो पण शो एकदम भारी गेला. आणि मग वी लाईक अरे आता आपण सगळीकडे ट्राय करूया. मग आम्हाला असे मेसेजेस यायला लागले की तुम्ही वेस्टर्न साईडला करा. मग आम्ही एक वेस्टर्नला शो केला. मग परत ठाण्याला एक शो टाकलेला आम्ही. आणि अजून एक गोष्ट की आता आमचा डोंबिवलीला शो झाला जो लास्ट वीक. तो एवढा भारी झाला की त्या लोकांनी आम्हाला त्या व्हेन्यूनी सांगितलं की आताच्या आता आपण नेक्स्ट शोची पण तयारी करूया. तो लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी नेक्स्ट शो पण हे केला की लिस्ट केला. 4 people. We are a team of 4 people. So काय होतं नेहमी आम्ही हे पण करतो. आता आम्ही दुसऱ्या कॉमिक्सला पण एनकरेज करायला ट्राय करतो की ज्याला नाही भेटत आहे स्टेज वगैरे. मग एक अपकमिंग इंडस गॉट लेटेंट गेलं ठाणे गॉट लेटेंट म्हणजे
आम्ही काय करतो, आम्ही स्वतःनी चॅलेंजेस फेस केलेत ना, तर आम्ही असा कुठचा तरी कॉमिक्सला जो करतोय त्याला मराठी कॉमिकला एक स्पॉट देतो आणि मग गेस्ट परफॉर्मन्स बदलत असतात. जसं अनिश अनफॉर्च्युनेटली लास्ट डोंबिवलीच्या शोला अनिश आजारी पडला, बट फातिमाला आम्ही विचारलं आणि म्हणजे आम्हाला आवडलं की ती एकदम लास्ट मोमेंटला ती रेडी झाली टू कम, नाही तर म्हणजे खूप हे झालेलं असतं. बट या ते सगळं झालं आणि लकीली आमचा शो खूप चांगला गेला. हा म्हणजे आणि आता आम्ही हे पण करतो, लाईक आम्ही वेगवेगळ्या कॉर्पोरेटसाठी अप्रोच पिच करतो. आता इनफॅक्ट आता आमचं एक नवीन असोसिएशन विथ ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन होतं, स्वच्छ भारत म्हणजे स्वच्छ असा क्लेनलीनेसवर टॉपिक आहे, तर त्याच्यावर आम्ही परफॉर्म करतो अँड विच इज वन ऑफ दी थिंग्स, कारण ते कोरम मॉलला वगैरे असं होतं आणि इट्स अ फर्स्ट कोलॅबरेशन आउटसाइड कोलॅबरेशन ऑफ आगाव पोरं. ओह नाईस. या कमिंग बॅक टू यू, तुझे फेवरेट कॉमेडियन्स कोण आहेत, बी इट मराठी एनी? माझे एक तर अनिश तर आहेच, अनिश गोरेगाव मराठीमध्ये अनिश आणि मंदार दादा हे दोघं आहेत. आणि इफ यू टॉक अबाउट असं ओव्हरऑल, समय इज वन ऑफ दी कॉमिक्स आय लव्ह बिकॉज आय लव्ह हिज एनर्जी ऑल. आणि 2-3 अनकन्व्हेन्स, आय डोंट नो की तुम्ही बघितलं असेल की नाही, एक करुणेश तलवार मला खूप आवडतो. लाईक इफ यू रिसर्च अबाउट इट तुम्हाला कळेल की ही इज गॉट अ स्पेशल ऑल्सो ऑन ॲमेझॉन प्राईम वगैरे. आणि हे मला एक म्हणजे हे तर मी खूप ह्याच्यानी बोलतो, आय गेस एक दिल्लीचा कॉमिक आहे, हिज नेम इज श्रीजान कौशिक. तर मी त्याला TCC दॅट कॉमेडी क्लब मध्ये बघितलेलं एकदा. तो आय डोंट नो, ही इज व्हेरी अंडररेटेड बट ही इज वन ऑफ दी बेस्ट रायटर्स अँड वन ऑफ दी बेस्ट परफॉर्मन्स. मी त्याला नेहमी मेसेज करतो की भाई प्लीज पुट अप अ शो इन मुंबई, प्लीज पुट अप अ शो इन मुंबई. आणि मी त्याला हे पण स्क्रीनशॉट पाठवले की एव्हरी टाइम एनीवन आस्क मी हू इज दी वन ऑफ दी बेस्ट कॉमिक्स यू लाईक, आय हॅव ऑलवेज मेन्शन्ड युअर नेम बिकॉज म्हणजे आय डोंट नो, तो खूप कमी शोज टाकतो वॉट एव्हर रिझन, बट एक तर तो दिल्लीचा आणि मुंबई. आता 22 तारखेला त्याचा शो झाला, मी अटेंड करणार होतो, NCPL होता, बट द थिंग इज दॅट की आमचा त्याच दिवशी शो होता. सो श्रीजान इज समथिंग, श्रीजान कौशिक माझा फेवरेट कॉमिक आहे. अगेन समायता आहेत आणि करुणेश तलवार इज द वन कॉमिक आय लाईक. तू ज्या शोज बाबतीत बोला, जे तू शोज कंडक्ट करतो ते म्हणजे समजा फॉर अ कॉमन पब्लिक लाईक आम्ही बुक माय शो की काय, बुक माय शो? बुक माय शो वर तुम्ही टाकू शकता. इनफॅक्ट आताच आम्ही काल परवा आम्ही विचार केला की भाई आता आम्हाला कोलॅबरेशन जे येतात ठाणे, तर आम्ही एक इंस्टाग्राम पेज पण चालू केलं आहे आगाव पोराच्या नावाने. तर त्याच्यावर आम्ही आता रेग्युलर अपडेट्स टाकत बसतो. आणि मग आणि जे त्याच्यातले आम्ही 4 कॉमिक्स आहेत तर त्यांची सगळ्यांची अशी थोडीफार फॉलोईंग आहे, तर आम्ही पर्सनल ह्याच्यावर पण टाकत असतो. आणि लकीली आम्ही म्हणजे असे त्या रिजनचे जे लाईक पेजेस असतात ना, जे कोलॅबरेटिव्ह पेजेस जे त्या पर्टिक्युलर रिजनला प्रमोट करतात. जसं मला ठाण्याला शो करायचा होता, सो देअर वॉज अ पेज विच वॉज व्हेरी पॉप्युलर इन ठाणे हू ऑल्सो ॲडव्हर्टायझेस ऑल दीज थिंग्स लाईक अपकमिंग थिंग्स इन ठाणे. मग त्याच्या थ्रू पण आम्हाला सीट्स बुकिंग वगैरे मिळतात. सो या. And you mentioned about opening shows, म्हणजे मला genuinely हा doubt होता because I saw Latent and I was like की Latent मध्ये समायनेच he took 2 of the performers and he made them to open a show. So was it something that Samay began or this has been in the industry? So it has been there, but it's just that आता म्हणजे त्या शो थ्रू हे ओपन आहे. बट समटाइम्स ओपन माइक ला काय असतं की ओपन माइकला जे नवीन कॉमिक्स असतात ना, ऑल दीज न्यू कॉमिक्स दे वॉन्ट ट्राय द्या मटेरियल. तर सम ऑफ दी टाइम्स त्याच्यात पण 2-3 फेमस कॉमिक्स ते असतात त्या लाईन मध्ये. मग तुम्ही थोडं नेटवर्किंग यू लाईक सर आपका नेक्स्ट शो है तो क्या मैं ओपन कर सकता हूँ, लाइक यू अप्रोच, कैन आई गेट अ स्पॉट टू ओपन योर शो, कैन आई गेट अ स्पॉट टू होस्ट योर शो. तो सो आतापर्यंत ते सगळे कॉमिक्स जे आहेत सिनियर कॉमिक्स दे आर गुड इनफ टू एनकरेज न्यू टॅलेंट ॲज वेल, की ते लोक इवन their journey has been that way only ना. त्यांनी पण कोणाला तरी विचारलं असेल की आम्हाला ओपन करून द्या, and that's how you somehow grow. Like Samay was part of I guess comics का, and then त्यांनी पण कितीतरी शोज I guess करुणेश तलवार. हा मी अजून एक बोलायला विसरलो, इफ यू वॉन्ट
if someone is new in comedy also, I guess y'all should I guess you should follow this Abish Matthews thing which is Journey of Joke. तर त्याच्यात प्रत्येक मोठमोठा कॉमिक येतो आणि त्यांच्या सेट बद्दल तो ब्रेकडाऊन करतो. तर दॅट इज अ व्हेरी गुड इनसाइट फॉर एव्हरी न्यू कॉमिक और एनी कॉमिक, नॉट ओनली न्यू, एनी कॉमिक. दॅट्स अ गुड इनसाइट. तर त्याच्यात आय गेस करुणेश तलवार बोलेला की मेरा कोई भी पुणे का शो होने दो, मैं समय को ही दे दो. समय पुण्याचा होता ना. हा. अँड समय यूज टू किल इट, लाईक म्हणजे ऑफकोर्स वी ऑल नो. आणि मग तेच म्हणजे no, they shared. Akash Gupta, they shared. That is the only joke what they can crack on Samay, because Samay has no insecurities. No, he's totally unfiltered guy. I guess on and off camera also. म्हणजे तेच आहे ना, people who get famous is just those who are very authentic. Like मी पण कॉमिक्सशी बोलतो की भाई मैं म्हणजे मी असं कुठच्या कॉमिक्सशी सीनियर कॉमिक्सशी बोलतो की मैं क्या कर सकता हूँ स्टेज पे अलग. तो अलग मतलब तेरे को तेरा स्टोरी बताना है ना, फनी है. सो दैट्स हाउ यू कनेक्ट विद द ऑडियंस की ये इसका स्टोरी रिलेटेबल. आता कळलं की कसं एंगेजमेंट करायचं ऑडियन्सला. माझं तर ते फोटे नाही, लाईक मला क्राऊड वर्क एवढं जमत नाही, बट देर आर लॉट ऑफ गुड कॉमिक्स हू डू दॅट. आपण ते पण हळूहळू शिकशील. ते सगळ्यासाठी मी तुला बोलतोय ना, सगळ्यासाठी तेच आहे की स्टेज टाइम पाहिजे. सगळ्यात जास्तीत जास्त तुम्ही स्टेज टाइम करतात ते, आणि तुम्ही किती लिहिता पण ते पण मॅटर. ओके. आणि लिहिण्याची काय प्रोसेस वगैरे असते की कसं? या प्रत्येकाची वेगवेगळी प्रोसेस असते, लाईक प्रत्येकाची. आता माझी तर प्रोसेस, मी खूप ADHD आहे मला, तर मी खूप इझिली डिस्ट्रॅक्ट होतो. तर दॅट इज वन थिंग आय वॉन्ट टू ओव्हरकम. नाही तर मी आतापर्यंत खूप लिहू. तर आय गेस attention deficiency, which you also have. Right. तर आणि आय थिंक इट्स अ व्हेरी सिरियस थिंग यार. मी थेरपिस्टशी आत्ताच मला कोणतरी, मी कोणाशी तरी बोलताना डू यू हॅव ADHD, म्हणलं आय डू ओव्हर, लाईक मला पण नव्हतं माहित या, बिकॉज तू आत्ताच बोलता 2-3 टॉपिक्स एकत्र नॅव्हिगेट केल्या वेगवेगळ्या. मला ओके. तर हा त्या सगळ्या गोष्टी असतात. मग तर रायटिंग प्रोसेस तुम्हाला रोज नवीन लिहायला किंवा एक्झिस्टिंग जोक मध्ये काय ना काय तुम्हाला टॅग्स द्यावे लागतात. व्हॉट एव्हर टॅग्स यू कॅन गिव्ह. So do you roam around with a book every time? Yeah, I carry a mobile. तर मी ऑब्झर्वेशन करतो आणि मी लगेच नोट डाऊन करतो. Then I can write down. Like just before the podcast you were writing. मग ते those are the things. Like I guess notepad म्हणजे हे पण मी I guess some podcast only आहे. म्हणजे मी हे माहिती काढली की how can you do. लाईक ह्याच्यात म्हणजे 2-3 गोष्टी येतात. तुमचा पंचलाईन, तुमचा सेटअप आणि प्रेमाइस, अशा 3 गोष्टी असतात. मग तुमचा सेटअप काय असतो, प्रेमाइस काय असतो, आणि मग पंचलाईन तुम्ही कधी पण अनएक्सपेक्टेड ठेवतात, म्हणजे एकदम एंडला ठेवतात. तर ते एक प्रोसेस असते की तुमचं सेटअप, प्रेमाइस, पंचलाईन, सेटअप असं. तर आता आम्ही आमच्या पॉडकास्ट म्हणजे जेव्हा पण आम्ही एंड करणार तर आम्ही एक नवीन हे आणलं, ते ऋतुजा विचारेल तुला. अरे कहना क्या चाहते हो? एक नवीन सेगमेंट आणली आम्ही. Basically, since you have done so many stand-up comedies, you know, why are you laughing? No, I feel की तू बोलते की I have done so much, but it's nothing what I have done. But to be compared to people who are but doing that is going to be the case constant. anyway, म्हणजे म्हणजे मी मध्ये गॅप घेतला, म्हणजे मी 6-7 महिन्याचा मध्ये गॅप पण घेतलेला. तर मी बँगलोरला होतो तेव्हा माझ्याकडनं जास्त कॉमेडी नाही करता आली. सम स्ट्रेस और वेगवेगळ्या गोष्टी, तर त्याच्यामुळे नाही करता आली. बट म्हणजे आय हॅव सीन पीपल हसलिंग अ लॉट इन कॉमेडी सीन मोर देन मी. बट आय थिंक की आता म्हणजे जेव्हा तू स्टार्ट केलं मे बी तेव्हा सोशल मीडिया एवढं रॉकेट स्पीडने हाय नव्हतं जात, पण नाही होतं. पण नो आय मीन लाईक बिफोर कोविड. पण आता कोविड नंतर तू इन्स्टा बघशील तर एनी क्रिएटर बिकम्स अ क्रिएटर ओव्हरनाईट. आय मीन ऑफ कोर्स यू जस्ट नीड दॅट वन रील टू गेट व्हायरल. एक्झॅक्टली, दॅट इज ट्रू. म्हणजे दॅट इज अगेन इट्स ऑल अबाउट लक ऑल्सो यार. थोडं 80% मेहनत आहे, 20% लक. आता तर किती अल्गोरिदम चेंज होतात, शिटी थिंग्स गेट व्हायरल यार. मग तुम्ही असं दॅट्स द पॉइंट. They make shitty things so that it gets viral. I know. अभी एका कॉमिक्सशी बोलत होतो, बोलता है अरे क्या करना पड़ता है, बोलता है मैं एडिटिंग नहीं डालता, मैं मेरा फर्स्ट थॉट डाल देता हूँ रील पे.
और वो व्हायरल हो जाए असं. म्हणजे इट्स ऑल अबाउट आपण किती वेळा असा विचार करतो की अरे हे एडिट करूया, हे साऊंड हे नाही मग तुम्ही म्हणजे तुम्ही रील साठी करा, मग तुमची ऑथेंटिसिटी पूर्ण त्या प्रोसेस मध्ये हे होते ना. मग तेच म्हणजे खूपशा कॉमिक्स वगैरे खूप मेहनत करतात, म्हणजे नाव इट्स अ व्हेरी बिग थिंग. आणि आजकाल एक चांगलं आहे की लोकांना पण आवडतंय की बाहेर जाऊन कॉमेडी बघायला वीकेंड्सला वगैरे, बिकॉज इट्स व्हेरी डिफरंट थिंग. लाईक वेअर खूप अनफिल्टर्ड असतात कॉमेडी शोज, खूप अनफिल्टर्ड आहे. लाईक जे एका रूम मध्ये होतं ते मे बी तुम्ही थिएटरमध्ये नाही बघा, कारण अ लॉट ऑफ सेन्सरशिप हॅपन्स. बट जेव्हा तुम्ही एका कॉमिकशी लाईव्ह बघता इट्स व्हेरी डिफरंट. लाईक इट्स व्हेरी डिफरंट. म्हणजे काय काय गोष्टी तुम्ही ऑनलाईन नसतील बघितल्या ना, त्या मी बघितलंय का चार काय होत आहेत, आणि यू विल एन्जॉय दॅट मोर. सो या सम थिंग्स आर नॉट फॉर इंटरनेट, इट्स जस्ट फॉर the rooms. Things are not for me also. If I see any Samais or any other related to Samais uncensored videos, I won't watch it. माझ्यासारखे पब्लिक पण खूप असतात. बट तेच तर कॉमेडीचं तेच तर आहे ना, सरप्राईज एलिमेंटच मोठी गोष्ट आहे. लाईक आता आपण समयबद्दल बोलतो, बट अदर कॉमिक्स हू आर किलिंग इट इन दी रूम्स ऑल्सो. लाईक समयज गॉट म्हणजे आहे, पण असे खूप कॉमिक्स आहेत जे एकदम भारी करतात. आणि खरोखर म्हणजे इनफॅक्ट मराठी सीन मध्ये पण खूपशे लोक आता मराठीला येतात आहे ऑडियन्स. म्हणजे मी बघतो भाडेप्पाचे शो किती सोल्ड आउट होतात आहे. तर आताच अँटी सोशलला त्यांचा पूर्ण सोल्ड आउट शो झाला लास्ट वीकच. तर इट्स व्हेरी बिग थिंग. म्हणजे आणि मला तेच अजून लोकांना बोलायला आवडेल की या शोज सपोर्ट करायला ह्यांना पण सपोर्ट करा. तर आता तेच टू सम इट अप म्हणजे आय वुड पर्सनली, मी कुठल्या स्टँडअपला गेली नाहीये, लाईव्ह परफॉर्मन्स मी बघितले नाहीये. You guys are invited for my next show. When is it? Please tell us. तुम्ही don't be नाही, आम्ही इथे व्हेन्यू शोधतोय. वी आर ट्राइंग टू कॅप्चर ऑल द रिजन्स. तर आम्ही साऊथ बॉम्बेला पण एक व्हेन्यू शोधतोय. तर मोस्टली तुम्ही या. फ्रेंड्स आर ऑलवेज डेफिनेटली. आम्हाला पण बुक करावं लागणार आहे. नाही हो मी तुम्ही या. येस नेक्स्ट टाइम आम्ही नक्की येऊ. आम्ही दोघं पण नेक्स्ट इयर म्हणजे नेक्स्ट तुझा जो लाईव्ह असेल त्याला रे बोलते, त्याला आम्ही नक्की शुअर. आम्ही आता पुण्यात पण करणार आहे. पुण्याला नाही येऊ, मुंबईला नक्की. नाही मी बोलतोय की वी आर ग्रोइंग, तो वी आर गोइंग पुणे. ओके. पुणे सरकारचं नका घेऊन. नाही पण पुण्याचं पण सही आहे. मी पुण्याला एका कॉमिक्स साठी ओपन केलं पुण्याला, आणि मस्त यार मजा आली. आय गेस पुण्याला मराठी सीन खूप आहे. म्हणजे देर आर 2-3 प्रोडक्शन जे तिथे रेग्युलरली मराठी शोज वगैरे करत असतात. असे 3-4 आहेत तिकडे. तर ते सगळं आहे. Now I want, yeah, of course. If you can just give me one of your wittiest joke which worked. Yeah, the wittiest moment. Yeah, moment also. No, but joke would be preferable. Yeah, wittiest joke यार मी इथे बोलतो तर मला लाईव्ह शो मध्ये तुम्ही येणार. मग तुझ्या लाईव्ह मधली विटिएस्ट मुवमेंट तरी सांगा मला. विटिएस्ट मुवमेंट म्हणजे आय टेल यू व्हॉट, एक फनी गोष्ट झालेली की मी एक शो केलेला आणि दॅट टाइम आय वॉज ऑन अ डेटिंग ऍप. तर माझ्या त्या शोला म्हणजे 2 डेट एकत्र आलेले, अँड विच वॉज व्हेरी ऑकवर्ड. कोइन्सिडन्स की मला कोणी सांगितलं, बट असं नाहीये की इट वॉज समथिंग, इट वॉज आय एम ऑन अ व्हेरी एक्सप्लोरिंग स्टेज. आणि I know that. Yeah, of course. तुम्ही मतलब डेटिंग ऍप इज ऑल ट्रायल अँड एरर्स. लाईक देन यू झिरो डाऊन समथिंग. तर ती एक अशी ऑकवर्ड सिच्युएशन तिथे. आणि मी मग तेव्हा स्टेजवर जाण्याच्या अगोदर नर्वस झालेलो त्यावेळेला. बट इट्स म्हणजे आणि मग इनफॅक्ट तो परफॉर्मन्स खूप चांगला गेलेला माझा. म्हणजे त्यानंतर आय वॉज नर्वस इनिशियल, पण नंतर तो खूपच चांगला गेला. हा, बट देन दे ऑल्सो अंडरस्टूड की यार एक्सप्लोरिंग स्टेज आहे आणि ठीक आहे. म्हणजे सो कांट बी विटियस, बट इट वॉज व्हेरी असं काय करू काय नाही करू, इट झिरो इट डाऊन. आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हा, दीज आर दी विटी सिच्युएशन. म्हणजे कधी कधी असं झालंय की आमच्या शोला कोण असे म्हातारे वगैरे आलेत आणि मी त्यांच्यासमोर एक शिवी बोलली आहे. आणि एक काकू स्टेज, तू खूप छान करतोस पण ते जरा शिव्या अवॉइड कर जरा. काकू तेच तर माझं थोडं हे आहे. ठीक आहे मग करा तू.
म्हणजे या सगळे इन्सिडेंट्स आणि ओके तर थँक्यू सो मच सुजित. अरे अजून पण आपण गप्पा मारल्या असत्या पण आता वेळ कमी आहे आपल्याकडे. हा. आणि ऑडियन्स प्लीज यांचा जो नवीन शो आहे आगाऊ Of course. पोरं, त्याला प्लीज तुम्ही त्यांच्या शोला जा. इंस्टाग्राम आय थिंक अकाउंट पण आहे, तिथे पण तुम्ही आगाऊ पोराला फॉलो We'll करू leave शकता. the Instagram handle of हँडल Sudeep आगाऊ below. पोरं इन दी डिस्क्रिप्शन सेक्शन. आणि प्लीज फॉलो विटी बाते ऑल्सो. आणि Thanks. We'll leave our Instagram link also, guys. Yeah. yes and please subscribe to our channel also. See you Thank you. soon. Bye. Bye.